दारुड्या मित्राची बायको नेहमी निराश असायची. तिने मला सांगितलं की ती का निराश असते. मग मी तिची निराशा दूर केली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझा एक मित्र होता. तो तर खूपच पिणारा होता. नेहमी घरी तो पिऊन जात होता. एकदा मी सहज त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या बायकोने मला असं काही सांगितलं होतं की तिच्या निराश राहण्याचं कारण. ती नेहमी निराश राहत होती. जेव्हा मला तिनं सांगितलं की ती का निराश राहते ते ऐकून मला तर खुशीच झाली होती. नंतर मी तिची निराशा दूर केली आणि मला पण आनंद भेटला होता. 4-5 महिन्यामध्ये माझा एक नवीन मित्र झाला होता, गोपाल. त्याला एक वाईट सवय होती, ती म्हणजे तो खूपच व्यसनाधीन झाला होता. त्याच्या लग्नाला फक्त 2 वर्ष झाले होते. त्याला अजून पण मूळबाळ नव्हतं. गोपालची बायको चांगली सुशिक्षित होती, पण नवरा असा दारुड्या भेटला. त्यामुळे ती नेहमी निराश राहत होती. एक दिवस सहज मी गोपालच्या घरी गेलो आणि मला त्याची बायको भेटली. गोपालची बायको नंदा माझ्यासोबत बोलत होती. आमचं बोलणं सुरू होतं की गोपाल केव्हा बाहेर गेला आणि पिऊन आला समजलंच नाही. तो तर सरळ बेडरूममध्ये गेला आणि झोपला. तो बेडवर झोपला हे बघून नंदा मला म्हणाली, हे बघा, हा असाच करतो रोज, पण पिऊन येतो आणि लगेच झोपून जातो. गोपालच्या बायकोने मला असं काही सांगितलं होतं की तिच्या निराश राहण्याचं कारण. ती जेव्हा म्हणाली होती की तिचा नवरा पिऊन येतो आणि लगेच झोपून जातो, मला तेव्हा समजलं होतं तिच्या निराश राहण्याचं कारण. तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं, त्यामुळे मी आता नेहमी गोपालच्या घरी जात होतो. नंदा मला म्हणाली, तुम्ही जेव्हापासून घरी येता तेव्हापासून माझं थोडं मन लागतं, पण मी अजून पण निराश आहे. आणि मी का निराश आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे होतं आतापर्यंत. तिला जे काही बोलायचं होतं ते मी समजून घेतलं आणि मी तर तिला बिनधास्तपणे तसंच बोललो आणि तिने लगेच मला होकार दिला आणि मी तिची निराशा दूर केली. माझं तिच्या घरी रोज पण जाणं आणि तिच्यासोबत नंदा आता नेहमी खुश वाटत होती. पण तिची खुशी जास्त दिवस नव्हती, कारण नंतर माझं लग्न झालं आणि माझं तिच्या घरी जाणं बंद झालं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.